पैशावर प्रेम करतात, कोणालाही कोणाशी घेणं नाही. लोक म्हणते असं तसं आहे. रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खडून गाडी घालत्या, आंतरपाठ खाली करेपर्यंत कार्यालय मोकळं होते आणि पेट पेटेपर्यंत नदी मोकळी होती आणि कावळा येईपर्यंत बामण सोडून नदी कोणी राहिलं नाही. तुम्ही बावळातपणा सोडून द्या. ज्यांच्यासाठी आपण लाबड्या करून कमवलंय त्यांनाच आपलं घेणं नाही, जगाला राहिलंच कसं? हो, तुम्ही साधा साधा विचार करा ना, साधा साधा. हात जोडून विदुरानं सांगितलं, धृतराष्ट्र आयुष्यात तो एकही काम चांगलं केलं नाही, आता मरताना तरी चांगलं कर. काय चूक झाली त्याची? तो पांडव जाळले, विषयाचे लाडू चालले, लाक्षग्रात ओढून आणले, भर सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदी उडीत आणली आणि तेव्हा तुझी अख्खी टोळी हजर होती. आज तू मरताना त्यांच्या घरात ते तुकडे मोडीतोय, ती लाज तुला कशी वाटत नाही? भाषा कोणची? विदुराची. कुणाला? धृतराष्ट्राला. कोण आहे धृतराष्ट्र? भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप. 100 पोरांचा बाप होता तो, भारताचा सम्राट. पण दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खात होता. कोणच्या? ज्यांच्याची आयुष्यभर दुश्मनी त्यांच्या. तो आंधळा धृतराष्ट्र याला म्हणला काय करू? विदुर म्हणला अरण्यात आहे आणि भजन कर, नीट मर. हा काय म्हणला माहिती का? दासीच्या पोरानं मला शिकवा इतका कच्चा आहे का मी? माणसाचा कार्यक्रम असा राहतो. मग तुझा तू पाय, मला काय गेलं? अशी जिरली. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमाची गाठ पडली. तो कधी नंगट होता भीम. तो त्याला म्हणला आंधळ्या, आयुष्यभर आमच्याची दुश्मनी केली आणि आज आमच्या भाकरी जगतो, तुला लाज कशी वाटत नाही? म्हातारा एक वेळेत पाणी आलं, बांबवलं म्हातारा, इष्टीचा काय उपयोग नाही. शेवटी भीमानं त्याला काय सांगितलं माहिती का? तू आज माझ्या घरातलं जे अन्न खातो ना, त्या प्रत्येक अन्नाचा घास आम्हाला दिलेल्या तळतलाटाचा आहे, तुला लकलाभ नाही होणार. तू वाढलं म्हातारा. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगडे? ते रडलं आणि म्हणला, भाऊ पोर मिली, वाईट नाही वाटलं. राज्य गेलं, वाईट नाही वाटलं. जेवताना भीम बोलू तर तेवढं बंद करा. केवढं पडली गंमत. घरी फुगिरलंय. मग त्या भीमाला युधिष्ठिरानं जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गाडी अर्ध्या गावची खबर होती. तब्येतीत मोकारण, डोक्यात कमी. म्हणजे ज्या भैमुखाला पाला जास्त त्याला शंका कमी. यानं असा विचार केला. तो म्हणला, भीमाला त्या सांगितलं जेवताना कुठे बोलत असतात का? तर भीमानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. तो घरी मूड मध्ये होता. त्या दुसऱ्या दिवशीच म्हातारा गाठवलं सकाळी आणि मला आंधळ्या, आमच्या भावात मारा मारायला येतो का? तो मला खायला तो अन्न नाही, खायला काय लागतो. त्या भीमानं त्याला असा दम दिला, 100 पोरं मी मारली. ऐक, सकाळी एका पोराचा इतिहास, संध्याकाळी एका पोराचा इतिहास. 50 दिवस म्हातारा त्यानं बिन भाकरीचं मारलं मला. शेवटी ऐका, भयान रात्री धृतराष्ट्र उठला. पोटात अन्नाचा कंड होता, डोळ्याने दिसत नव्हतं. आंधळा धृतराष्ट्र घराच्या बाहेर पडला आणि अरण्यात गेला. झाडाला धक्का लागला. महाराज, कर्मगती माणसाला सोडित नाही. आग लागली झाडाला, आग. चटका बसला आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. आणि 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात बसायला टाकायला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. हा जगाचा इतिहास. दोन्ही चित्र डोळ्यापुढे आला. तुकोबारायच्या घरात पाणी भिजवलेल्या कण्या खाल्या देवाच्या, पण तुकोबारायला वैकुंठाला न्यायला कोण आलं? देव. आणि 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. दोघांची तुलना आज दुपारी निवांत बसल्यावर करा. याच्यापैकी योग्य माप कोणाचं? चला पुढे. धृतराष्ट्र होता तो. पुढे ऐका आता मला आता शिक दुसऱ्या मुद्द्यावर आलो आपण. तर 2 आता मोठ्यानं करेक्ट. हाताला 2. आता गडबड नका. हाताला 2. आता शिक 2. मग घ्या लिहून परत. पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म. ब्रह्माला चिटकली माया आणि म्हणून आज माया आहे. नाही तर माया नसली काय कोणाला वेळ नाही मला. म्हातारी माणसं सुद्धा अजून 2 वर्षाच्या आत झोपताना असं झोपत जा. याला मोकळं ठेवू नका. याला एक आज दुपारी चंबारा कोण कव्हर करून घ्या. हा केव्हाही जाऊ शकतो. याला सध्या फार मोठा धोका आहे. याला कापून देतील पोरं, कापून आणि डायरेक्ट त्याला देतील. गट नंबर 13 सर्व नंबर 22 29 आर उडून गेला म्हातारा. इतकं. आणि दिलेला अंक त्याला ती परत सुद्धा देणार नाही. त्याच्याच फाईल मध्ये ठेवील आणि अख्ख्या वारणाला वापरील. काळ बदललाय. काळ बदललाय. आणि याला एकमेव कारण नीती संपली. नीती संपली की काळ बदललाच.
आणि काल बदलला का मोठ्याचं उदाहरण आहे का मांडीवर पोरग रडतंय आई बेशुद्ध आई रडते आणि मांडीवर मुलगा बेशुद्ध पडलं नारद महर्षीने विचारलं आई तू कोण आहे त्याने सांगितलं मी भक्ती आहे आणि माझ्या मांडीवर बेशुद्ध पडलंय ते दोन पोर आहेत एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे नारदाने विचारलं तुमच्यावर रडायचे दिवस का आले त्याने सांगितलं कली लागला आहे कोण लागलाय कलीमध्ये माळ करायला त्रास होणार मूर्खाला किंमत येणार आई बापाचे हाल होणार सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार नवीन दिवाळीला नाही येणार मिळून शिकायला जिकडे येणार हे घटना हा कलीचा झटका आहे शाळा भरणार पण 3 अटीवर काही झालं तर पोराला बोलायचं नाही काही झालं तर पोराला मारायचं नाही आणि त्यानं शाळा जरी पेटवली तरी त्याला नापास करायचं नाही आणि 2012ला तर नवीन कली आलाय गुरुजीला शिक्षा जर पोरानं गुरुजीला मारायचं नाही पोरानं गुरुजीला मारलं तर चालेल गुरुजीने पोराला अजून 2015ला कली धुंद होणार आता शिक इतकलेचे टाईट होते टाईट इतकं जे असं कबर मांडे आतली चड्डी नाही मोकळं हातो चैन उघडी उगत रातळ एवढं ₹2 म्हणजे म्हणते जिंदगी नाही बरबाद झाली इतकंच रातळ उगाच कबर मांड जिंदगी नाही बरबाद झाली काय झालं नाही हृदयाला माझ्या जखम झाली जखम दुसरीकडे नाही जायचं हृदयाला अरे झालं काय हे फक्त दारूला मलाच माहिती माझं दुःख फक्त दारूच हलकं करू शकते अरे पिस्तुल्या झालं काय 10वी पर्यंत माझ्या संग राहिली 12वीला त्याच्या गाडीवर बसली त्याच्यामुळे माझी जिंदगी बरबाद इतकं येड आहे ते गाणे ऐकायचं आणलं इकडून कानात घालतोय सायकलीवर चाललं तर लुटून दिलं तर बाजूला होत नाही अशी करत होती गाडी आली न उभी होती ती उभं होतं स्टँडवर एसटी आली मी गेली परत आली गाणं लागलं मूड मध्ये ते असत त्यांनी खरं 3 पिनचं नियोजन करायला पाहिजे 3 पिन चार्जरची गरज नाही तोंड